नमस्कार, मी रवींद्र वाणी, शिल्पनिर्देशक टर्नर। आज आपण लेथ मशीनबद्दल जे लेथ मशीनवर आपण वेगवेगळे ऑपरेशन करतो त्याच्याविषयी आज आपल्याला माहिती घ्यायची आहे। तर लेथ ऑपरेशन म्हणजे काय नेमकं, की आपण जे काय क्रिया करतो किंवा आपण ॲक्च्युअली ट्रेडचं नावच टर्नर आहे। म्हणजे आपण काय करणार आहे, मटेरियलला एक शेप देणार आहे। ते देण्यासाठी जे काय आपण ऑपरेशन करतो तर त्याच्याबद्दलची आज आपण इथं माहिती घेणार आहे। तर यामध्ये आपण बघतो की फेसिंग आहे, त्यानंतर पॅरलल टर्निंग आहे, त्यानंतर स्टेप टर्निंग आहे, फॉर्म टर्निंग, टेबल टर्निंग, इसेंट्रिक, अंडर कटिंग, पार्टिंग ऑफ, थ्रेडिंग, त्याच्यानंतर ड्रिलिंग आहे, त्यानंतर रिमिंग, त्यानंतर टॅपिंग, त्यानंतर नर्लिंग आणि या सगळ्या पद्धतीचे ऑपरेशन या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले। तर या ऑपरेशनमध्ये आज आपण जी माहिती घेणार आहे ती म्हणजे सगळ्यात पहिले आपण फेसिंगबद्दल आपण माहिती बघू। तर फेसिंग म्हणजे नेमकं काय? आता फेसिंग म्हणलं की जे काय मटेरियल आपण यूज करणार आहे तर त्या मटेरियलला समोरच्या साईडनं त्याचा फेस कट काढून घेणे। का फेस कट काढायचा? तर आपण जिथून डायमेन्शन मोजतो किंवा जॉब ट्रू आहे की नाही चेक करतो किंवा टूल सेंटर हाईटला आहे की नाही चेक करतो, त्यासाठी आपल्याला फेसिंग ऑपरेशन करायचं असतं। कसं करायचं? सिंपली फक्त तुम्हाला टूल पोस्टमध्ये किंवा टूल होल्डरला आपल्याला एक स्मॉल अँगल द्यायचा आणि तो दिल्यानंतर जॉबच्या बाहेरून आतमध्ये जायचं। त्यावेळेस आपल्याला कळतं की टूल सेंटर हाईटला आहे की नाही। जर टूलला पीप आला तर समजायचं टूल खाली किंवा वरती आहे। तर या पद्धतीने आपण फेसिंग कट किंवा फेसिंग ऑपरेशन आपण करतो। धन्यवाद। याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पॅरलल टर्निंग बद्दल